तर बापूसाहेबांची जयंती आहे आणि जयंत्या आणि आपली काय होती नसता 10 दी, आपली होती 13वी. लोक जेवणच बी त्या पंक्तीला. त्यामुळे आपलं काम आहे समाजासाठी काही देणं लागतं. आज त्यांच्या प्रतिमेस त्यांच्या विचारास प्रथमतः विनम्र अभिवादन करतो आणि कैलास भाऊला सांगेल की बाबा सहज माणसं नात्यानं विचारानं जोडल्या जातात. म्हणून तुमच्यासाठी एवढंच म्हणेल, खूबसूरत सा पल एक किस्सा बन जाता है, खूबसूरत सा पल एक किस्सा बन जाता है, न जाने कौन कब जिंदगी का हिस्सा बन जाता है. ते लोग जिंदगी में जिस तरह जिनसे कभी न बिछड़ने वाला रिश्ता बन जाता है, न बिछड़ने वाला रिश्ता बन जाता है. त्याच्या आजकाल गावात सरपंच असलं ते हवा करते, बापा विषयच नाही. पण आपले आजोबा आमदार होते, वडील बी आमदार होते, पण कुठलाही तिल मात्र गर्व नाही. कोणासोबतही हसी मजाक मध्ये बोलायचे. त्याच्यानंतर कधी हे साधत सुद्धा नसते. पण पोरं, सर्वात महत्त्वाची गोष्ट आता तुमच्यासाठी कार्यक्रम आहे वाटा शिक्षणाच्या. 10वीला असणारे हातवर करा. यस, 10वीचं बिल गेला ते झोका, हे का नाही? त्या झोक्यात या जीवनाचा झोका जाऊ नये याच्या लक्षात घे. आपले वांदे तेच आहेत. आता झालं संपलं ना. जुन्या काळात आम्ही जायचो काहून तर नवीन नागपंचमी गावातली पुन्हा वापस यायची है ना. आमचा काय वेगळा होता, तुमचा काय वेगळा आहे. सिलेबस हार्ड झालेला आहे है ना. त्यामध्ये तुम्ही आपण गरिबी गोरगरिबांचे लेकर आहेत, इथं शिकवणारे शिक्षक आहेत आणि तुम्हाला चालेल नाही. आणि लहान लेकराच्या सहसा कोणीच तोंडी लागायचं नाही. ते शिक्षकापेक्षा डेंजर आहेत, यायला चालेल नाही है ना. लहान पोराच्या जास्त प्रश्न विचारून मी त्याला ताण देणार नाही, कारण त्याने एखादा प्रश्न मला विचारला म्हणलं ह्याला तर आपलं लाईव्ह रेकॉर्डिंग असेल, हा कार्यक्रम हा डिलीट करून टाकतील. म्हणून इंदोरीकर महाराज आहेत. महाराष्ट्रामध्ये ज्यांनी प्रबोधनाची चळवळ महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवली, ते इंदोरीकर महाराज देखील पोरांना बोलताना विचार करतात. चालेल नाही ते काय करायचे, कीर्तन चालू झालं ते काय करायचे, एखाद्या पोराला उभं करायचे, उभा नाही म्हणायचे, सांगतो कितीले, ते म्हणलं 6वीला. मग महाराजांनी प्रश्न विचारला, सांग म्हणले 1 किलो लोखंड जड का 1 किलो कापूस जड. पोरग म्हणलं महाराज 1 किलो लोखंड जड. महाराज म्हणले गध्या तुला अक्कल आहे का? 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड म्हणजे दोघं सारखेच होतात ना. अख्खे लोक कीर्तन आपले हसले. त्या पोराला ताण आला. महाराजांनी आपला अपमान केला. काही हो, आपल्याला महाराजाचा बदला घ्यायचा आहे. महाराजाचं कीर्तन दुसऱ्या गावात, हे शर्ट बदलून आलं ना. आता हे शर्ट बदलून आलं, महाराज विसरून गेले की हा पहिलाच कॅन्डिडेट हे म्हणून. महाराजांनी पुन्हा कीर्तन रंगात आलं. महाराजांनी पुन्हा प्रश्न विचारला, ए श्याम्या उभा राहा. श्याम्या उभा राहिला. सांग कितीले? ते मला 6वीला. सांग 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड? ते मला महाराज 1 किलो लोखंड जड. महाराज म्हणले गध्या तुला अक्कल आहे का? महाराज आगाव बोल नका म्हणला. महाराज म्हणले अरे मी तुला प्रश्न विचारला 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड, तू 1 किलो लोखंड म्हणायला तुला अक्कल पाहिजे. थांबा 2 मिनिटं म्हणला. ते पायऱ्यान चढत असं स्टेजवर आलं, कमरवर हात ठेवला आणि महाराज मला आता विचारा काय विचारायचं. महाराज म्हणले सांग 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड? ते म्हणलं महाराज 1 किलो लोखंड जड. महाराज म्हणले तुला अक्कल पाहिजे, दोघं सारखेच आहेत. ते मला 1 सेकंद थांबा. ते खाली उतरलं. स्टेजच्या खाली एक कापसाचं गाठोडं होतं आणि 1 किलोचं माप होतं. ते दोन्ही घेऊन वरती आलं. महाराजांना म्हणलं आता विचारा. महाराज म्हणले सांग 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड? ते मला आता सांगायलो, उद्या सांगायलो, परवा सांगायलो 1 किलो लोखंडच जड. महाराज म्हणले कसं काय? ते मला एक काम करा, हे कापसाचं गाठोडं तुमच्याकडे ठेवा, किलोचं माप मी माझ्याकडे ठेवतो, तुम्ही मला कापसाचं गाठोडं फेकून आणा, मी तुम्हाला माप फेकून आणतो, मग कळलं तुम्हाला जड का. या लेकराचा नाद करायचं मत नाही. हे अति शहाणे दाखवत आपण म्हणतो लेकर म्हणजे काय बाबा है ना, फुलं हे आपला संपत्ती हा चालू करते, हे चालेल नाही. शिक्षकांचा याचा नादच करायचा नाही. आणि पोरं तुम्हाला माहिती आहे सर्वात जास्त डेंजर मास्तर कोण? गणिताचा. सर्वात डेंजर कोण? विषय ना आला की तू धुनच रप्पा रप. तरी सध्या शाळेत बहुतेक मार्क कमी झाला आणि मार्क कमी झाल्यामुळे ती याचा कार्यक्रम बिघडायला आहे. तसं मी तर मायबापाला म्हणत असतो प्रत्येक भाषणामध्ये की बाबा हप्त्यातून एकदा पोराला हाताखालून काढा. त्याचा चुको न चुको हप्त्यातून एकदा त्याला हाताच काही फरक पडत नाही. दररोज
मारू नका, दररोज मारल्यावर इज्जत कमी होईल. हप्त्यातून एकदा त्याला हाणायचं, काही फरक पडत नाही. बाप घरात चालला, पोरगं रस्त्यात दिसलं, भाडकन एक झापड हाणायची. बाप बाहेर चालला, पोरगं रस्त्यात दिसलं, पुन्हा एक झापड हाणायची. पोरांनी चाललं काहून, बापानं सांगायचं काहून घेऊन काय नाही, तेरा बाप अभी भी जिंदा है. सध्याचा काळ ती आहे, यायला टप्पू पाहिजेतच. पण लेकरांनो एक गोष्ट लक्षात घ्या, आपण लहान आहात. आज 5वीला आहात, 6वीला असाल, 7वीला असाल, 10वीला असाल, 12वीला असाल. एक गोष्ट आवर्जून सांगतो, एक दगड आहे पोरो, दगड. त्या दगडावर आपण घनानं घाव घालतो. तो दगड फोडण्यासाठी आपण त्याच्यावर घनानं ठोके देतो. तर एक वेळ अशी होती बा की तो दगड फुटतो, पण तो कोणत्या ठोक्यानं फुटतो हे निश्चित सांगता येत नाही. पण तो दगड फोडण्यामागं पहिल्या ठोक्याचं पण योगदान असते. मग एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, तुमचा आत्ताचा अभ्यास, 10वीचा अभ्यास, 12वीचा अभ्यास येणाऱ्या काळात तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कधी कामा पडत आणि तुमच्या भविष्याचे दार कधी उघडतील काही सांगता येत नाही. म्हणून आपल्या मायबापाची गरिबी लक्षात ठेवून आपल्याला अभ्यास करावाच लागेल. आपण एवढे भाग्यवान आहोत की आपला जन्म गरिबाच्या घरी झालाय. आपला जन्म गरिबाच्या घरी का झालाय तर आवर्जून लक्षात घ्या, आपण कधी कधी रेस पाहतो पा, रेस. त्या रेसमध्ये तुम्ही उदाहरण पाहिलं असेल की काय होतंय, प्रत्येक घोड्यावर घोडेस्वार बसलेला असतो आणि प्रत्येक घोड्यावर घोडेस्वार बसल्याच्या नंतर काय होतंय, जेव्हा व्हिसल वाजल्या जाते, कुठतरी एक अशी रेड पट्टी असती, ती रेड पट्टी ओलांडायची असती. ती रेड पट्टी ओलांडील जो कोणी घोडा ओलांडेल तो स्पर्धा जिंकलेला असतो. तेव्हा घोड्यावर घोडेस्वार बसलेला असतो, आपला घोडा जास्त पळावा, आपला घोडा जिंकावा म्हणून तो घोडेस्वार काय करतो, त्याच्याकडे अशी एक काठी असते, त्याला एक खिळा असतो. तो खिळा काय करतो, घोड्याच्या मनाभावातून मारत असतो. मग पहा, जेव्हा आपण स्पर्धा पाहतो, रेस चालू होते, व्हिसल वाजल्या जाते, ते घोडे पळत असतात, घोडे पळत असतात, तेव्हा तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, जो घोडा सर्वात पुढे असतो का त्याचा मान ही रक्तबंबाळ झालेली असते. जो घोडा सर्वात पुढे असतो का त्याच्या तोंडातून फेस आलेला असतो. जो घोडा सर्वात पुढे असतो का त्याच्या नाकातून रक्त वाहत असते. पण अंतिम टप्प्यात तो घोडा स्पर्धा जिंकलेली असतो. आज आपल्या बापाच्या बनेलेला काय असतील, छिद्र असतील. आपल्या बापाच्या चपलेला खिळा असेल. आपल्या बापाला नवे कपडे घालता येत नसतील. आपल्या बापानं कसं तरी लक्षात घ्या की बाबा इटाचं घर बांधलंय, पण मागं छपाई करायला बापाकडे पैसा नसेल. मोठी बहीण शिकत असताना कुठतरी पैशाची अडचण आली म्हणून आपल्या बापानं आपल्या बहिणीला, आपल्या पोरीला शिकवलंही नसेल. अशा अनेक अडचणी आपल्याकडे आल्या असतील. पण येणाऱ्या काळात हीच अडचण तुम्हाला त्या यशापर्यंत नेणारे, वरची तुमची परीक्षा घ्याले, वरचं तुम्हाला त्रास द्याले, जिंकणारा घोडा तुम्हीच आहे. फक्त थोडा संयम बाळगायचा ही तुम्हाला विनंती आहे. येणारा काळ तुमचाच आहे आणि आपण गरीब आहोत तर भाग्यवान का समजायचं का, तर आपली स्पर्धा आपल्यासोबत आहे. छान वाक्य आहे, वेळ वाईट आहे, परिस्थिती वाईट आहे. तर पोरं आरशात भांग पाडताना आपल्या मायबापाकडे मोबाईल आहे, प्रत्येकाकडे आहे का नाही, त्याचे 2 प्रिंट काढून घ्यायच्या. 5 रुपयाला प्रिंट भेटली मोबाईल मधली, आपल्या माईची आणि आपल्या बापाची. त्या 2 प्रिंट काय करायच्या, त्या आरशावर लावायच्या. त्या आरशात भांग पाडताना आपल्या मायबापाच्या चेहऱ्याकडे पाहायचं. आपली गरिबी आहे, आपण अशा परिस्थितीतून आलो. वेळ प्रसंगी आपल्या केसाला लावायला खोबरेल तेल भेटलं नाही तेव्हा आपल्या माईनं गोड तेल लावण्याचाही प्रयत्न केला. आज इंग्लिश स्कूलच्या उंच उंच इमारती व्हायला, त्या ठिकाणच्या भौतिक सुविधा, त्या ठिकाणचे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलं तर आपण कोमात चाललो. त्या लेकरांचा ड्रेस पाहिला तर त्या लेकराचा जेवढा ड्रेस आहे त्याच्यात आपलं अख्खं शिक्षण व्हायले. पण त्याच्यातून आपण इथं शिकवलो, इथं शिकत असताना एखाद्या गोष्टीच्या ध्येयाला आपण साकार करायलो, मायबापाचं स्वप्न पूर्ण करायलो, तर स्वतः भाग्यवान समजायचं की आपण खऱ्या अर्थानं रत्न आहोत. येणारा काळ आपलाही येणार आहे. आणि मग त्या आरशात मायबापाचे जे फोटो लावले त्या फोटोकडे पाहत असताना मायबापाकडे पाहून मनातल्या मनात म्हणायचं, ही वेळ वाईट आहे, ही परिस्थिती वाईट आहे, आपल्याला कपड्याचा प्रॉब्लेम आहे, आपल्याला दप्तराचा प्रॉब्लेम आहे, आपल्याला वही घेताना प्रॉब्लेम आहे, पेन घेताना प्रॉब्लेम आहे. तरी पण त्या ईश्वराकडे एक आभार मानायचा आणि बोलताना म्हणायचं, अरे बुरे वक्त जरा अदब से पेशा, अरे बुरे वक्त जरा अदब से पेशा, वक्त भी कहाँ लगता है वक्त को बदलने के लिए, अरे सीढ़ियां उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है, मंजिल तो हमारी आसमां है, रास्ता खुद बदलना है, रास्ता खुद बदलना है. आणि म्हणून पोरो आपली वेळ आपल्याला बदलायची आहे. लहान वय बढियापैकी शिकायचे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या देशात देव आहेत, असतील, असणार, पण त्याच्यापेक्षा आपल्या घरात
दोन प्रमुख देव आहेत, ती आपली माय आणि आपला बाप. एखाद्या घरामध्ये आपला बाप 6 वाजता 90 पिऊन झुलत येत असेल आणि त्या बापाची आपल्याला दारू सोडायची असेल तर त्या घरातल्या पोरीला, त्या बहिणीला माझी एक विनंती आहे, आपल्या बापाचं आपल्याकडे लक्ष नाही, आपल्या बापाचं घराकडे लक्ष नाही, बाप कुठतरी जुगाराच्या नादी आहे, बाप कुठतरी व्यसनाधीन आहे, त्या बापाला घराकडे लक्ष नाहीये, माईच्या संसाराकडे लक्ष नाहीये. तेव्हा त्या पोरीने एक काम करायचंय, जर आपल्या घरातलं परिवर्तन आपल्याला करायचं तर ताई एक काम करायचं, सकाळी उठायचंय, सकाळी उठल्याच्या नंतर बढियापैकी फ्रेश व्हायचं, आंघोळ करायची, आपलं दप्तर घ्यायचंय आणि शाळेकडे निघताना घराच्या बाहेर यायचं आणि पप्पाला आवाज द्यायची, पप्पा बाहेर या. आपला बाप बाहेर आला, त्या बापाच्या पाया पडायचं आणि बापाच्या पाया पडल्यावर बापाला एक स्माईल द्यायची. बाप आपला कोमात गेला पाहिजे, पोरगी माहे आज पाया का पडली. बापाने विचार केला पाहिजे, पोरगी आज पाया काऊन पडली, पाया पडून शाळेत जाताना हिनं स्माईल काऊन दिली, हसायली काऊन. तेच हसता हसता आपल्या माईला आवाज द्यायचा, आपल्या माईला बाहेर बोलवायचं, माईच्या पाया पडायचं, माईलाही स्माईल द्यायची. आपलं दप्तर घ्यायचं, बढियापैकी पाठी लटकिले, आपला आपण शाळेत गेलो, शाळेत आलो, शिकवणारे शिक्षक आहेत ते आपल्या माई बापाचं रूप आहे, त्यांच्याकडे पाहायचंय, बढियापैकी शिकायचंय. पुस्तकाच्या पानात आपल्याला आपली माय दिसली पाहिजे, आपला बाप दिसला पाहिजे. आणि हे शिक्षण घेता घेता बढियापैकी शाळा होणारे 4 वाजले, 5 वाजले, टोल वाजला, आपला आपण घरी निघालो. निघताना आपले मायबाप एक देवसमान आपल्या समोर आहेत, ती भावना आपल्या डोक्यात आहे, काय वाचलं ते लक्षात ठेवायचं. आपली स्पर्धा कोणासोबत आहे, श्रीमंताचे लेकरं बढियापैकी गाडीत आलेत, आपल्याला जायला गाडी नाही, गोडी नाही, महत्वाची गोष्ट आपल्याला पैदल शिकावं लागतं, अनावधानाने कुठतरी सायकल आपल्या नशिबात आलेली आहे. हे स्वप्न आपलं आपण रंगवत असताना घरी जायचं, 6 वाजलेले असतील, आपला बाप कुठतरी बाहेर तालुक्याच्या ठिकाणी जाईल, तालुक्याच्या ठिकाणी गेल्यावर आपल्या बापाला दररोज सवय होती 6-7 वाजता दारू प्यायची. त्या बापाला मित्र भेटल, आपला बाप त्या मित्रासोबत जाईल, त्या मित्रासोबत गेलेला बाप वेळ प्रसंगी धाब्यावर जाईल, धाब्यावर गेल्यावर आपला बाप दारू पिण्याचाही प्रयत्न करेल, पण दारू पिताना आपल्या बापाचे हात थरथरतील, बापाच्या डोक्यात विचार येईल, यार सकाळी उठल्या उठल्या माझा काळजाचा तुकडा माझी लेक शाळेत जाताना माझ्या पाया पडली होती, शाळेत जाताना पाया पडताना तिने मला स्माईल दिली होती, माझ्या पाया पडता पडता माझी लेक माझ्या बायकोच्या पाया पडली होती. आणि जर मी आज दारू पिऊन घरी गेलो तर घरी गेल्याच्या नंतर माझी लेक काहीतरी वाचताना असेल, माझी लेक कुठतरी अंगण साफ करताना असेल आणि मी तिला दिसलो तर कोण्या तोंडाने तिला चेहरा दाखवू, त्या दिवशी आपला बाप दारू पिणार नाही हा शब्द माझा ओळख निर्माण करावी लागते. पोरिओ, काल परवाचा इतिहास पाहिला असेल, पॅरिस या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा चालू आहे. ह्या 33व्या ऑलिम्पिक स्पर्धा आहे. 117 महत्वाची गोष्ट खेळाडू आहे. त्याच्यामध्ये आज तुम्ही भारताचा डंका पाहिला असेल तर तो डंका पोरीच्या नावावर आहे. मनू भाकर नाव ऐकलं असेल आहे ना. भारताच्या कानाकोपऱ्यात गोरगरिबीतली एक पोरगी 10 मीटर निशाण्यामध्ये आज महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या घराघरात पोहोचली. विनिशा फोगट नाव ऐकलं असेल. ज्या पोरीच्या खांद्याला इंजुरी झाली, 100 ग्रॅम वजनामुळे तिला ऑलिम्पिक मधून परत यावं लागलं, पण तिच्या संघर्षाला भारतातल्या प्रत्येक लोकांनी सलाम केलाय. म्हणून आज 12वीला शिकणाऱ्या पोरी आहेत तर 12 आणि 6 18 कळलं का. त्यानंतर 1 वर्ष 18 वर्ष मुलीच्या लग्नाचं वय आहे. आपण नाही शिकला, 12वी झाली, 12वी पर्यंत आपण सिरियस नसाल तर एक भाऊ म्हणून पहिल्यांदा सांगतो, मोबाईल पासून बाजूला व्हा. रील लाईफ पेक्षा रिअल लाईफला महत्व द्या. जी रील लाईफ आहे का, काही लोक स्वतः दुखी असतात, काही लोक स्वतःच गरीब असतात आणि रीलवर दाखवतात श्रीमंतीचे डायलॉग. त्यानं माणूस मोठा होत नाही. म्हणून रील लाईफ पेक्षा रिअल लाईफला महत्व द्या. गाडी दुसऱ्याची आहे, गॉगल तिसऱ्याचा आहे, शर्ट 5व्याचे आहे. तुला म्हणायचा अधिकारच नाही की हे वक्त बदलने वाला आहे. धतुरा वक्तही बदलत नाही, तूही बदलत नाही. कारण का ज्याला वेळ बदलायची आहे तर त्या तमाम भावांना एक विनंती करतो, पोरो, स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही. ज्याचं स्टेटस असते लोक त्याचं स्टेटसला ठेवतात. म्हणून पहिले स्वतःचं स्टेटस बनवायचं शिका. आपलं स्टेटस बनलं पाहिजे, आपलंही लोकांनी स्टेटस ठेवलं पाहिजे. ह्या विचारमंचावर कैलास भाऊ आहेत, त्यांचे बंधू आहेत, इतर पदाधिकारी आहेत, मान्यवर आहेत. बाजूला कुठतरी खुर्ची आहे, त्या खुर्चीवर आपला बाप बसलेला आहे. आपल्याला शिकवणारे मॅडम आहेत, बरोबर आहे. आणि शिक्षक, याला ग्रामीण भागामध्ये दुसरा एक शब्द आहे बा छान, मास्तर. जुन्या काळात आम्ही मास्तर म्हणायचो, आता सर म्हणालो. त्याच्या अगोदर शब्द होता गुरुजी, आहे ना.
याच्या अगोदर आम्ही मॅडम म्हणायचो, आता शॉर्ट फॉर्म आला मॅम म्हणायलो, बरोबर आहे. पण याचा छान शब्द यांना मास्तर, आणि मास्तर शब्दाची छान व्याख्या आहे की माईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन माझ्या स्वतःच्या लेकराला भविष्यात काय बनवायचे हा विचार मनात घेऊन वर्गात आल्यावर वर्गातले लेकरं स्वतःचे लेकरं समजून जो अंतःकरणातून शिकवण्याचा प्रयत्न करतो तो खरा मास्तर. ती मास्तराची व्याख्या आहे. म्हणून शिक्षकांनाही विनंती आहे, प्रमाणापेक्षा जास्त वेळ यांना द्या. त्याच्यानंतर तुमची वाटचाल ही येणाऱ्या आधुनिक युगाच्या शिक्षणाला धरून असावी. पद्धत बदललेली आहे, प्राचीन शिक्षण पद्धती बदललेल्या आहेत. त्याच्यानंतर एज्युकेशन दिवसेदिवस हार्ड व्हायले. तर तुमचं काम आहे की आपलं लेकरू MBBSला व्हावं म्हणून आपण आपली बायको, आपलं लेकरू नांदेडला ठेवायलो, आपलं लेकरू MBBS व्हावं, नीट क्रॅक करावी, UPSC द्यावी म्हणून तिच्या शिक्षणाचा विचार शिक्षक या नात्याने आपण करायलो. पण तोच विचार वर्गातले लेकरं देखील, एखादी गोरगरिबाची आई आहे म्हणजे आपण शिक्षक असताना आपली मुलगी, आपला मुलगा आपल्याला MBBS डॉक्टर व्हावा असं वाटत असेल तर इथं शिकणाऱ्या गोरगरीब लेकरांच्या माईला जिथं खोबरेल तेल भेटलं नाही तिला गोड तेल वापरावं लागलं, ज्याला सॉक्स माहीत नाही, ज्याला कधी महत्वाची गोष्ट बंदाचा बूट माहीत नाही त्याला चपलावर या शाळेत यावं लागतंय, त्या गोरगरिबाच्या माईला एवढं तरी वाटत असेल ना की माझं लेकरू जस्ट कॉन्स्टेबल व्हावं, माझं लेकरू तलाठी व्हावं, माझं लेकरू चपरासी व्हावं. तर ते स्वप्न तरी तुमच्याकडून पूर्ण व्हावं यासाठी दिवसातला 1 तास घरी येणाऱ्या काळात या लेकरांना काय शिकवायचं त्याचा अभ्यास घरी करा. ती सध्या काळाची गरज आहे. काळ बदललेला आहे. शाळेमध्ये भरपूर ठिकाणी मी जातो, मराठीचे शिक्षक काय करतात, लेकरांना व्याकरण शिकवत नाहीत. आणि व्याकरण न शिकवल्यामुळं काय होतंय की जेव्हा स्पर्धा परीक्षेत पोरगं येते, कारण प्रत्येकच पोरगं MBBS होणार नाही, प्रत्येकच पोरगं नीट क्रॅक करणार नाही, प्रत्येकच पोरगं JEE क्रॅक करणार नाही. मग त्याला जर स्पर्धा परीक्षेकडे यायचं असेल तर एवढी दुःखद गोष्ट या देशामध्ये की त्या पोराला आम्हाला क्लासमध्ये आल्यावर सुरुवात करावी लागती की बाळा याला कर्ता म्हणतात, याला कर्म म्हणतात, याला क्रियापद म्हणतात. अशा अनेक अडचणी या लेकरांच्या होतात. म्हणून तुमचं काम आहे की श्रेया असेल, नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, NTS असेल, MTS असेल, याचा अभ्यास शिक्षकांनी करावा, याचे गणित सोडण्याचा प्रयत्न करावा. मी इथं कोणी तुम्हाला लय लागून गेलो नाही ते मार्गदर्शन करण्याचा, पण येणारा काळ लेकरांचा वाईट होईल का तर ते पोरग स्पर्धा परीक्षेत ग्रॅज्युएशन झाल्यावर आम्हाला त्याला सांगावं लागतंय की बाळा याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात, याला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात. कधी त्याचं वय वर्ष 21 झाल्यावर. मग 5-10 वर्ष खेड्यातलं पोरग आहे, शहरातल्या पोरांच्या नशिबात काय बापाकडे पैसा आहे, माय नोकरीले, बाप नोकरीले, बढियापैकी घर बांधलेले. ते लोक काय करतील, आपल्या लेकरांना भले मोठे ट्युशन लावतील. पहिलीची फीस इंग्लिश स्कूलची 69,000 रुपये, त्याच्यामध्ये कपडे बाजूला वेगळे, त्यानंतर त्याचा पाठ्यक्रम अभ्यासक्रम वेगळा घ्यावा लागतो. त्याच्यानंतरही त्या लेकराला ट्युशन आहे. त्या ट्युशनचे 3 विषयाचे पहिलीच्या पोराला 12,000 रुपये फीस आहे. आणि ते पोरग त्या ठिकाणी शिकत असताना त्या ट्युशनमधले लोक आपली क्वालिटी यावी, कारण का ट्युशनमध्ये कॉम्पिटिशन आहे आणि हेच कॉम्पिटिशन वाढावं म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शाळेसाठी एक योजना लागू केली होती. अलीकडे असेल धमक दाखवा म्हणले आणि फर्स्ट प्राईज जिंका, 85 कोटीचं काहीतरी प्राईज होती. ती योजना होती शाळेमध्ये कॉम्पिटिशन लागावं म्हणून. मग हे लेकरू काय होतंय बाबा की त्याला जर आपण त्या ट्युशनमध्ये शिकलं तर आपलं ग्रामीण भागातलं लेकरू काय करतंय, हे सकाळी 6ला उठतंय, अख्ख्या गल्लीत बोंबलत फिरतंय. अख्ख्या गल्लीत बोंबलत फिरताना आता तरी काळ बदलला, पोराच्या हातात मोबाईल आला. इथं बसलेले आपल्या वयातले पण आपण काय करत होतो, एक माचीच घ्यायची, तिचं पुढचं टपरेल फाडायचं, मागलं टपरेल फाडायचं, एका बकलात बांधायची आणि एका बकलात बांधून आपल्यासारखं दलिंदर पळायचं आणि पारावर बसायचं. त्याच्यानंतर काय करायचो आपण, त्याने एक पत्ता टाकायचा, ने एक पत्ता टाकायचा, त्याने एक टाकायचा, ने एक टाकायचा. मग घोडा आला की जुळला. असा कार्यक्रम आपण केलेला. अख्ख्या गलीत आपण काय करायचो, ते काच्या गोट्या घेऊन जायचो, इकडं खेळ तिकडं खेळ, म्हणजे गलगोट होती. आणि एवढं खेळल्याच्या नंतर माय आपल्याला अख्ख्या गावात हुडत यायची. माय आपल्या मागं, आपण 100 मीटरच्या स्पीडनं पुढं, 2 मिनिटात आपण नाही जायचो. नाही त्याला आजकाल बाथरूम म्हणाले आपण, तर नाही म्हणत होतो आपण. कुडाचा असा हे होता, मधात एक दगड होता, बकीट भरून पाणी आपल्यालाच न्यावं लागत होतं. एका तांब्यात आमची आंघोळ होत होती. टावेल नव्हती, काय नव्हती. एक हात असा केला, एक हात असा केला, कुसला आहे ना. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट, भांगाचा तर विषयच नव्हता. माय असा भांग पाडून द्यायची, जगातलं कोणतंही वादळ होते आपला केस हालत नव्हता.
मग त्याच्यातून आपण कुठे जातो? शाळेत जातो. शाळेत जात असताना काय करायचं? रस्त्याने एखादी बॉटल पडलेली दिसली ती ढकलीत ढकलीत शाळेपर्यंत न्यायचो. शाळेच्या उजव्या हाताला हापसा असायचा, न भेटल्यावर आणि मर्यादात पाणी प्यायचो, हे का नाही? त्याच्यानंतर हात अर्धे पांढरे आणि अर्धे ओले, बरोबर आहे. त्याची पॅन्ट भिजलेली, चप्पल भिजलेली, त्याच्यानंतर बेल व्हायची आणि मग प्रतिज्ञा दिवाण हे आपले जनगण मन. बाकीचे म्हणले तर आपल्याला आलं, कोणाला नाही आलं तर आपल्याला बी नाही आलं. नाही तर मग जनगण मन, बाकी जय हे जय हे जय. त्याच्यानंतर प्रतिज्ञा, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, बाकीचं गायब, ह्यातच माझे सौख्य समोर आहे. ते बी आपलं गायब झालं. म्हणजे त्याच्यानंतर प्रतिज्ञा, आणि प्रतिज्ञेमध्ये कोणतरी यायचं, बोधकथा सांगायचं. लाखो बोधकथा ऐकल्या आपण, पण बोध मात्र कोणताच घेतला नाही. इथं बसलेल्या सवय नाही ऐकल्या, चिमणीन, कासवन, पोपटन, बापा, बोध मात्र कोणताच नाही. प्रत्येक कथा ऐकल्या. त्याच्यानंतर सुविचार, कुठलाच विचार अंगात आला नाही, ते सुविचार आपण ऐकल्या. शाळेच्या काना कोपऱ्यावर येले तरी दलिंदर सुधारले नाही, जसे तसेच. धुरे करणं चालूच आहे, गरिबाचे पैसे खाणं चालूच आहे, हे का नाही? म्हणजे बदल काही झाला नाही. मग त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट, बातम्या. कोणतरी बातम्या वाचून दाखवायचं. उड्डाण पुलाखाली एकाने एकाच भोसकले, डड्डाम, हे का नाही? हा, मग बातम्याचा कार्यक्रम झाल्यावर मग पसायदान. आता पसायदान किती छान आहे, अर्थ किती छान होता. आता विश्वात्मके देवे, पसायदान चालायचं. पण एक खोडकर, पसायदानात डोळे लावायचे होते, हे माझा तर डोळे उघडायचं, आणि यानं डोळे उघडणं बाजून मास्तर असणार दे दनादन. पण याला लागत नव्हतं का? हे शाळेत येताना याची मा याला 4-5 पोळ्या, खाराची फोड, तळलेल्या मिरच्या, बापा डबा भरून भाजी, रस्त्याने येताना कोणाचे लिबहान, कोणाचे आंबेच गायब कर, कोणाचे संत्र चोर, हे काय साधं होतं काय? आणि त्याच्यातून हे शाळेत यायचं. त्याच्यानंतर पहिला तास मराठीचा. याला वाटायचं आपली बोली भाषा आहे. मग शिक्षकांनी आपल्याला पाठ्यपुस्तक शिकवलं. मी आवर्जून का सांगालो, आता इथं बसलेले पोरं आहेत. पोरं, राम आंबा खातो या वाक्यात करता कोणी? कोणी? आता करता ओळखायचा कसा? हा, लक्षात द्या. छान उत्तर दिले, तिच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. जर आपल्याला वाक्यातला करता ओळखायचा तर आपल्याला पद्धत काय आहे? जे नाव दिलं ना पहिलं, त्याला प्रश्न यायचा अर्थ नारी, नारे, नार. राम आंबा खातो, खाणारा कोण? राम. सीता आंबा खाते, खाणारी कोण? कशाने प्रश्न विचारला? नारा, नारी, नारी. ते आंबे खातात, खाणारे कोण? कळलं? आता मेन गोष्ट काय बाबा, की वाक्यातला करता आपल्याला ओळखता यावा. पण मी जर विचारलं तुम्हाला, श्रावणीला थंडी वाजते, वाक्यातला करता कोणता? वाजणारी काय? वाक्यात करता श्रावणी हे का? कळलं का? जो दिलेला त्रास सहन करतो ते कर्म असते. राम खड्ड्यात पडला, पडला कोण? लागलं कोणाला? या वाक्यात करता होईल का ते? ही कन्सेप्ट म्हणजे आपल्याला ह्या बेसिक गोष्टी शिकायच्या आहेत. कारण काय, येणाऱ्या काळात जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असाल तर अनेक अडचणी येतील. म्हणून शिक्षकांना विनंती आहे, बाळासाहेब शिंदे सरांचं मराठीचं पुस्तक आहे, त्यांचा अभ्यास आपण करा, शिक्षकांना शिकवा, विद्यार्थ्यांना शिकवा, स्वतःही शिका. बरोबर. इंग्रजी कोणाची परफेक्ट हातवर करा. हा पोरी हो, तुमची इंग्रजी दुसरीकडे परफेक्ट झाली मात्र. हा, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, पिलू. ठीक नाही? तर माणसाच्या लेकराला पिलू म्हणत नाहीत, बाळ म्हणतात. डुकराच्या आणि कुत्र्याच्या लेकराला पिलू म्हणतात. कोणाला पिलू म्हणू बी नाही आणि म्हणून पण घेऊ नाही, हे का नाही? आता आजकाल आमच्या पोरीची इंग्रजी बाहेर लय फास्ट झाली. आजकाल पोरी पण, मी काल परवा, आम्ही जे हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलपाशी मी काल परवा एक रील टाकली होती. तिथं 5-6वीला असणारे पोरं कैला बाहेर आले आणि ते म्हणले, सर आपलं बी अकाउंट ठेवलं इंस्टाग्रामला. 5वी-6वी असणारे पोरं, त्याचं वजन असेल 17-18 किलो.
5वी सहावीला ते म्हणलं मोहपण अकाउंट आहे, मला फॉलो बॅक द्या. माईचं सांगतो एवढ्या दिवस ते इंस्टाग्रामला पुरं व्हिडिओ टाकतात मला, की मलाही कळलं नाही फॉलो बॅक काय भानगडी. ते मला फॉलो बॅक द्या, आपले 300 फॉलोअर, मला अख्या गावात आपल्या एवढे कोणाचे फॉलो नाही. 5वीला पोरग. त्याच्या रील पाहिल्या मी, त्याच्या रील चालताना त्याने रील लावली, ते पुढे चालले, हातात एक काठी आहे आणि गाणं लावलंय, रोक रोक तेरा बाप आया है. 5वीला. माझा याला दोषी कोण आहे? मायबाप. मग हाणायला तुम्हाला पाहिजे का मायबापाला? मायबापाला, राईट, नंबर 1. या मोबाईल लेकराकडे. त्यामुळे पोरीवर तुमचं काम काय, त्या रील बिल तशी इंग्रजी पाठ काय. आजकाल पोरी आहेत आमचा परिपूर्ण स्पेलिंग येणं म्हणून काय करायला, हिच्या मैत्रिणीचा बर्थडे हे काय लिहिली, विथ माय बेस्टी. बेस्टी काय काय लिहिल्यात, विथ माय ब्रो, BRO. ब्रदरची स्पेलिंग येईल ना, त्याच्यात बी मोबाईलचे उपकार. हा, इथं बसल्या ज्येष्ठ मंडळीला माहिती आहे, याची बी इंग्रजी तशीच आहे ना. हॅपी याच लिहिल्यावर बाकीचं खालून येते, डन कटा. बर्थडे स्पेलिंग कुठे आली, बी लिहिल्यावर बाकीचं खालून येते, टपाक टोपूक सेंड. अॅनिव्हर्सरी, हा मग तर मेहनत फार. अॅनिव्हर्सरीची स्पेलिंग आम्हाला ना, बाकीचं काय विषय, मग हे टाकायला ये आणि बाकीचं खालून येते, टपाक टोपूक सेंड. मोबाईलची कृपा. त्याच्यात लिहिली विथ माय ब्रो. ब्रो कोणता पुन्हा, मानलेला. ते हा मानलेला भाऊ आहे. सख्या भावाला काय झडपण आली ती या मानलेला काय पाहिजे तुला. भावाचे बी प्रकार आले. गुरु भाऊ. आणि जे सकाळी त्याच्या शेतात तुझा आहे ना, धुऱ्यामुळे मरस्तोर भांडायला, आणि गुरु भाऊ म्हणत ओके भंगार चालेल काहीतरी. त्याच्यात लग्न झालेल्या बाया ठेवले पुन्हा, विथ माय हॉबी. हॉबी आणि हॉबी म्हणजे छंद आहे का नाही. आणि ह्यो बी टक्या ठेवायला लग्न झाल्यावर, विथ माय लाईफ लाईन. वारे तुझी लाईफ लाईन, या घरासमोर पाईपलाईन नाही, तू कशाला लाईफ. म्हणजे मेन गोष्ट लक्षात घ्या की बाबा हे आहे ते विनाकामाचं दाखवून आता. कारण का ते रियालिटी आहे का, याला कोणीच मारत नसते. आणि म्हणून रियालिटी मरू द्यायची नसेल तर पुरव काही करा. आपल्या मायबापाचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. तुमच्यापैकी कोणाचा बाप लोकांच्या शेतात कामाले हात वर करा. लोकांच्या शेतात आपला बाप कामाले. 1 2 3 4. तुम्ही स्वतःला भाग्यवान समजायचं. संघर्ष करण्याची एक उमेद त्यांच्यापेक्षा तुमच्यात जास्त आहे. या सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजा एकदा. खरं का, ताण घ्यायचा नाही. तीच परिस्थिती आपल्याला बदलता आली पाहिजे. सहज प्रत्येक गोष्टी मिळाल्या तर माणूस संघर्ष करत नाहीये. कळलं का. प्रत्येक गोष्टी जीवनात मिळाल्या तर जगण्याला गंमत आणि देवाला किंमत उरली नसती भाऊ. काही गोष्टी आपल्याला जाणून बुजून मिळत नाहीत, आणि जाणून बुजून ज्या गोष्टी मिळत नाहीत ते संघर्ष करायला काम पडते. केलेला संघर्ष माणसाचा मेहनतीत रूपांतरित करून यशाला गवसणी घालते. म्हणून अभिमान बाळगायचा की स्वतः आपण गरीब असाल, आपले मायबाप लोकांकडे काम करत असतील तर आपला बाप एखाद्या किराणा दुकानावर कामाले पोरो, आपला बाप एखाद्या कुठल्या दुकानावर कामाले, तर एक दिवस मुद्दाम आपल्या बापासोबत जायचं. का जायचं तर आपल्या बापाला तो मालक कसा बोलतो, महिना झाल्यावर आपला बाप पैसे मागतो तेव्हा तो मालक आपल्या बापाची धिडकारणी कशी करतो, आपल्या बापाला कसं इग्नोर करतो. मग येणाऱ्या काळात आपण ठरवायचं की काही हो आपण लहान आहे, पण लहान असताना देखील एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही मेहनत आपल्या कामा पडणार आहे. आकाश पोपळघट नावाचं एक पोरग आहे वाशिम जिल्ह्यातलं. मायबापा काय करत होते, लोकांच्या शेतात कामाला होते, काम करत होते, अतिशय मेहनत करत होते. माणसाचे दिवस बदलतात, त्यानं मेहनत केली. ट्युशनच्या अनेक अडचणी होत्या. मायबापानं लोकांच्या इथं काम केलं, पैसा जमा केला, लेकराला कोट्याला पाठवलं. त्या पोरानं बाकीचे लेकरं चहा घेत असताना अभ्यासाकडे लक्ष दिलं, बाकीचे लेकरं पबला जात असतील, कुठे टेन्शन बढियापैकी एन्जॉय करत असतील, तेव्हा त्याने लक्ष अभ्यासाकडे दिलं. आणि जेव्हा त्या निकाल लागला, त्या निकालमध्ये MIT परीक्षा पास झाला. जगातल्या 40 पोराची निवड अमेरिकेत होते, त्यातून भारतातून एकमेव जाणारं पोरग तेच आकाश पोपळघट आहे. तेच पोरग आहे की जे काय बाबा की त्या महाराष्ट्रातून आपल्या भारतातून एकमेव गेलं. त्याला वर्षाला स्कॉलरशिप 10 कोटी रुपये, 10 कोटी रुपये त्याला स्कॉलरशिप. म्हणजे त्यानं काही केलं तर लय झालं 3 कोटी रुपये तो खर्च करेल. लयच त्यानं हायफाय खर्च केला. त्याला राहायला बढियापैकी आमदार निवास सारखं निवास आहे. त्याच्यानंतर शिक्षणाची व्यवस्था अमेरिका करणार आहे.
त्याच्यातून शास्त्रज्ञ उत्पन्न होतात, त्याच्यातून एखाद्याला त्याला नोबल पुरस्कार मिळेल आणि त्याच्यातून मायबापासाठी बढियापैकी त्याने घर बांधले. येणाऱ्या काळात सांगितलं सर, मला बोलताना त्यांनी सांगितलं सर, येणाऱ्या काळात या वाशिम जिल्ह्यामध्ये आमदार खासदार ज्या पद्धतीने गाड्या फिरतील त्यांच्यापेक्षा मिनिमम 1 कोटीनं महाग असणारी गाडी मायबापासाठी घेऊन येण्याशिवाय मी इथे येणार नाही. हे तुम्हाला करता आलं पाहिजे. अरे आपल्या बापाची झोपताना बनेल आपण पाहिली फाटलेली, हेच तुमचा काय अभ्यास करण्याचा. आपल्या मायबापाची परिस्थिती पाहिली ना आपण वाईट, तोच काय आपल्याला मोठं होण्याचा. आपल्या बापाचं आपल्या यशामध्ये पोरं लय मोठं योगदान आहे. आणि झालं मायबापाचं योगदान कळालं का, त्यांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. उद्यापासून आज बापूसाहेबांची जयंती आहे. जयंत्या पुण्यतिथ्या चांगल्या लोकांच्या होतात, जी लोक लोकांच्या कामाला येतात, लोकांच्या मदतीला येतात. मग एक विनंती करायला, घरी गेल्यावर उद्यापासून सवय लावायची आहे. सकाळी शाळेत येताना माईच्या बापाच्या पाया पडल्याशिवाय शाळेत यायचं नाही. माईच्या बापाच्या पाया पडायचे. का पडायचे? मायबापाच्या पाया पडताना जे लेकीला ज्या पोराला मायबापाचं दुःख कळालं तो आयऱ्या गैऱ्या भंगार लोकांच्या नादी लागत नाही. अलीकडे प्रकरण पाहिले, यशस्वी प्रकरण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दुःखद घटना घराघरात पोहोचली. त्याला दोषी मायबाप पण आहेत. मायबापाचं लक्ष पाहिजे की आपलं लेकरू कोणाच्या सानिध्यात आहे. आता तुम्ही दिमागानं सुदृढ आहात. पहिलीला असताना तुम्हाला मराठीचं पुस्तक होतं बालभारती, होतं का? त्या बालभारतीचा अर्थ होता शिक्षकाने तुम्हाला शिकावं, जे चांगलं आहे ते तुम्हाला द्यावं. कारण तुम्हाला काय चांगलं आहे काय वाईट हे कळण्याचा मतभेद कळत नव्हता. त्यानंतर तुम्ही महत्वाची गोष्ट 7वीला गेले, तुमच्या मराठीच्या पुस्तकाचं नाव बदललं का? आणि मग आलं महत्वाची गोष्ट कुमार भारती. तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या आवाजामध्ये बदल झाला. आणि तुम्हाला तिथं शिकायचं होतं काय, कोण काय बोललंय, त्याच्यातलं चांगलं काय घ्यायचंय हे तुम्हाला कळण्याचा निर्णय कळाला कुमार भारती. तुम्ही 11वी 12वीला गेले, तुमच्या मराठीच्या पुस्तकाचं नाव बदललं युवक भारती. कोण काय बोललंय ते बरोबर बोललंय का, त्याच्यातलं चांगलं काय घ्यायचं. आणि पुढचं जर वाईट बोललं असेल तर त्याला प्रतिकारानं उत्तर कसं द्यायचं, त्याचं नाव होतं कुमार. युवा हो नहीं होते जो हवा के साथ बहते हैं, युवा होते जो हवा का रोग बदल देते. आपल्याला हवेचा रोग बदलता आला पाहिजे, खरं खोटं कळालं पाहिजे. त्यामुळं आपल्या मायबापाचं चित्र बदलायचं असेल तर त्यांच्या पाया पडून आपल्याला आपल्या कार्याचा शुभारंभ करायचा आहे. का? बंद किस्मत की कोई ताली नहीं होती, सुखी उम्मीदों की कोई डाली नहीं होती. जो झुक जाते हैं माँ बाप के चरणों में उनकी झोली कभी खाली नहीं होती, उनकी झोली कभी खाली नहीं होती. म्हणून मायबापाच्या पाया पडायचंय, मायबापाचा सन्मान करायचा आहे. येणाऱ्या काळात एक स्वप्न बाळगायचंय. पुढच्या वर्षी बापूसाहेबांची जयंती असेल, कैलास भाऊ असतील, पदाधिकारी असतील, असा कार्यक्रम ठेवतील. तेव्हा त्या वर्गामध्ये 60-65% मार्क घेणाऱ्या पोरींना 95% मार्क घेतले तर असा इतिहास असला पाहिजे. ज्या पोरीला गणित बुद्धिमत्ता जमत नव्हती पण त्या पोरीला नवोदयची परीक्षा क्रॅक केली असा इतिहास असला पाहिजे. ज्या पोरीला महत्वाची गोष्ट स्त्रिया परीक्षा उत्तीर्ण झाली पाहिजे, ज्या पोरीला MTS NTS परीक्षा उत्तीर्ण झाली पाहिजे. येणाऱ्या काळात असाच कार्यक्रम या ठिकाणी रंगलेला असेल. विचार मंचावर मान्यवर बसलेले असतील, तुझी माय तुझे बाप कुठतरी बाजूला बसलेले असतील, पण तू केलेल्या यशामुळं याच विचार मंचावर सूत्रसंचालक पहिल्यांदा त्या मायबापाच्या सत्कारासाठी इथं नाव घेतील. ते काम तुला इथं करायचंय. तुमच्यापैकी मी माझं बालपण सांगायचं ठरलं तर मी म्हणत असतो माणसाला संघर्ष मोठा करतो. 19 एप्रिल 2000ला माझी आई वारली होती. 19 एप्रिल 2000ला माझी आई वारली. लाल कलरचं शर्ट होतं माझ्या अंगात. 10वीला असताना तब्बल 1 वर्ष मी ते शर्ट वापरलेलं आहे. 19 एप्रिल 2000ला आई वारल्याच्या नंतर मी 10वीला म्हणजे 2004ला मी 10वीला होतो. तर 2000 ते 2004 पर्यंत मला सावत्राईनं शाळेत एकदाही डबा दिला नव्हता. आमच्या काळात शाळेमध्ये खिचडी नव्हती. आमच्या काळात शाळेमध्ये 3-4 महिन्याला तांदळाच्या 3 बॅग यायच्या. आमच्या काळात शाळेमध्ये तांदळाच्या 3 बॅग यायच्या. त्या करायची अक्कल बी आपल्याला नव्हती. तर 2000 ते 2004 मध्ये मला शाळेत एकदाही डबा दिला नसेल तर काही मित्र होते, ते मित्र अनावधानाने डबा आणायचे. आणला तर खायचा, नाही आणला तर त्याच्यावर महत्वाची गोष्ट बोलणार कोणाला, आपली समस्या ऐकणार कोण, असे अनेक प्रश्न होते. 10वीला आमचं सेंटर होतं. प्रचंड कॉफ्या होत्या. प्रत्येकाला कॉफ्या द्यायला अनेक जण होते.
प्रत्येकाचे मायबाप तिथं सोडायला आले होते. त्या ठिकाणी पेपर द्यायला माझा मी एक आहे. त्या ठिकाणी एक 300 रुपये किराया होता 10 दिवसाचा रूमचा, आणि त्या रूमहून परीक्षा देत असताना 75.20% मार्क मला पडले. 11वी-12वीला माझं शिक्षण DSMला झाले पूर्व. त्या DSMला 860 रुपयाची पास होती. जिंतूरमधून DSM कॉलेज वरती आहे यलदरीकडे. तर त्या ठिकाणी प्रत्येक वर्ग बढियापैकी त्या कारमध्ये, बढियापैकी महत्वाची गोष्ट त्या ट्रॅव्हल्समध्ये, त्या गाडीमध्ये कॉलेजच्या तिथं जायचं, आणि त्याच कॉलेजला बामणी प्लॉटपासून DSM कॉलेजपर्यंत विठ्ठल कांगणे पैदल जात होता. माझ्याकडे चट्ट्यापट्याचे एक शर्ट मला आठवतात माझ्या लाईफमधले. म्हणजे 9वीपर्यंत शाळेचा ड्रेस, 10वीला एक लाल शर्ट, आणि 11वी-12वीला चट्ट्यापट्याचा एक शर्ट होता 750 रुपयाचा घेतलेला ड्रेस. 3 दिवसाला ते द्यायचं आणि तेच घालायचा आहे. आपण तिगळ्याच्या पॅन्टी बी पाहिल्या आहेत आमच्या काळात. आमच्या काळात गोलतेल बी लावलेले. आमच्या काळात ते मौचे बिवचे सॉक्स बिक्स मॅटर नव्हतं. आमच्या काळात डबा टिफिन हा पॅटर्नच नव्हता. जे भेटलंय ते खायचे. आणि त्याच्यातून त्या DSMला पैदल गेलो. तिथं मला 80.33% मार्क होते. त्यानंतर DED करायचंय. अनेक उत्कंठा आहे. करायचं तर काही आगलं वेगळं होतं. अडचणी अनेक आल्या. आपल्या समस्या सांगायच्या कोणाला, ऐकून घेणारं कोण नव्हतं. पण चला, या गरजावर मात करू. येणारा काळ आपलाच आहे, फक्त बदलणार आपल्या मेहनतीने. त्यानंतर महत्वाची गोष्ट DEDला गेलो. DEDला जर पाठ घ्यायचा असेल तर एखाद्या मित्राकडे एक्स्ट्रा ड्रेस असेल तर त्याचा घालायचा आणि पाठला जायचे. कधी कधी कॉलेजला युनिफॉर्म नाही म्हणून घरीच थांबायचे, रूमवरच थांबायचे. तोही काळ DEDचा गेला. त्यानंतर मित्रांच्या नदीनं चला काहीतरी भविष्य आजमायचं असेल, काही शिकायचं असेल तर काम करावं लागेल म्हणून अमरावतीला आम्ही काम करायच्या उद्देशाने गेलो. पण 1700-1800 रुपये महिना कपड्याच्या दुकानावर सकाळी 10 पासून संध्याकाळचे 9 पर्यंत आपलं आयुष्य बदलत नाही. म्हणून चला आपण आपल्या जिल्ह्यामध्ये काहीतरी करून म्हणून पुन्हा परभणीत गेलो. परभणीत जात असताना स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी आमचे घुगे सर होते. ते घुगे सर महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलं, काही ताण घेऊ नको, मी आहे. आणि आपल्याला बापाच्या रूपाने तो माणूस भेटला. त्या ठिकाणी आपल्याला काम करायचंय. मग त्या सत्रांच्या झाडून काढण्यापर्यंत असेल, क्लास झाडून काढण्यापर्यंत असेल, जाळे काढण्यापर्यंत असतील, फळा पुसण्यापर्यंत असेल, त्यानंतर महत्वाची गोष्ट शिक्षकांना पाणी देण्यापर्यंत असेल, यवन शिक्षकांचे प्रेस केलेले कपडे आणून देण्यापर्यंत असेल, सर्व कामं केले. ते काम करत असताना आपल्यातला जो काही हजरजबाबीपणा आहे, आपली जी काही स्टाईल आहे, ही ओळखली आयरे सरांनी, ओळखली मगर सरांनी, ओळखली घुगे सरांनी. सांगितलं तू क्लास चालू कर. पण क्लास चालू करायचा आहे म्हणजे तू शिकव. का हे सर्व स्टाफ लागला होता. शिकवायला गेलो. अनेक अडचणी आल्या. पंचायत राजवर 5 मिनिटं बोललो होतो मी. 6व्या मिनिटाला मला पोराने खाली बसवलं, कारण 6व्या मिनिटाला मला बोलता आलं नाही. सहज इथे येऊन बोलता येत नसते. कोणी याची टोपी त्याला टोपी लावून संघर्षावर बोलता येईल. पुण्याचं एखादं येईल ते गरिबी मायाबद्दल सारखी मानू शकणार नाही, कारण मी ती गरिबी पाहिलेली आहे. मला धुरा कळतंय, मला आऊत कळतंय, मला पेरणी कळती, मला लिंबाचं झाड कळतंय, त्याच्या खालची बापाची बाच कळती. ती गरिबी आपण पाहिली असेल तर गरिबीवर बोलता येते. ज्याच्या नशिबातच गरिबी आली नाही त्याला गरिबीवर बोलता येत नसते. तशा अनेक अडचणी केल्या. त्या पेडगाव रोडपासून सुपर मार्केटपर्यंत जे एका ड्रेसवर मी फिरत होतो, माणसाचे दिवस बदलतात आणि ते बदलण्यासाठी 1300-1400 ग्रामचा मेंदू आहे. तुम्हाला सोन्याचा अंडा लागणार नाही. आपला बाप आहे ते 50-60 लाख रुपये आपल्याला शिक्षण झाल्यावर देणार नाही म्हणणार नाही, बाळा उद्योग कर, कारण आपल्या बापाकडे ते नाहीत. मग 1300-1400 ग्रामचा मेंदू योग्यरित्या पुस्तकाच्या संदर्भात वापरला तर अख्खा आयुष्य आपल्याला बदलणार आहे. 300-400 रुपयाचे कपडे घेऊन ज्या कॉलेजच्या एरियात मी एकटा फिरत होतो, ज्या ठिकाणी एकटा क्लासला जात होतो, दिवस बदलतात. कपड्याचं मॅटर सोडून द्या. मी तर म्हणतो महाराष्ट्रात असा कपड्याचा ब्रँड नसेल, त्याचं शर्ट सध्या महागात नसेल. कधी होते माणसाला तुम्हाला राग आला पाहिजे तुमच्या परिस्थितीचा. माझ्या बापाच्या वाट्याला ही गरिबी का, याचा राग आला पाहिजे. माझ्या माईच्या अंगात भारीची साडी का नाही, याचा राग आपल्याला आला पाहिजे. दिवाळीमध्ये प्रत्येकाच्या घरावर लाईटिंग लागली, माझ्या घरावर का नाही, याचा राग आपल्याला आला पाहिजे. दिवाळीला काही श्रीमंत लोकांनी घराला कलर दिला पण माझ्या घराला कलर का आला नाही, याचा राग आपल्याला आला पाहिजे. आणि याचा राग आल्यावर भाग्यवर दूसरों को दोष क्यों देना, जब सपने हमारे हैं तो साला मेहनत भी अपनी होनी चाहिए. ती मेहनत कोणाची लागल, आपलीच लागल. ती मेहनत मनोमन ठेवायची, बढियापैकी तयारी करायची. दिवस बदलले. ज्या क्लासला कामाला होतो त्याच क्लासचा मी संचालक आहे सध्या. त्याच क्लासचा काय संचालक आहे. 5-6 लाख लेकरं ऑनलाईनला असतात. व्ह्यू रेट युट्यूबचा 10 कोटी 20 लाखापर्यंत गेला आहे. इंस्टाग्रामला बोलता बोलता 11 लाख झाले. लवकरच 1-2 महिन्यात पुन्हा युट्यूब 10 लाखावर जाईल. राहिली गोष्ट पैशाची गरज पूर्ण झाली. पण एका क्लासला बसल्यावर 3000 रुपयामुळे तुम्हाला कोणतरी उठवलं होतं. येणाऱ्या काळात केवळ गरिबीवर भाषणं देऊन
मोठं होऊन गरिबीवर भाषणं करून कार्यक्रम गरिबाचा ठोकायचा नाही. येणाऱ्या काळात गोरगरीब लेकराची अडचण आली. आज सकाळी क्लासला येत असताना एक आई आणि तिची मुलीचे कपडे आपल्या गावाकडे आपण म्हणतो कपडे असे द्या, मळ सपा दे, मळ सपातला पाहिजे असा कपडा द्या, असा आपला बाप लहानपणी आपल्याबद्दल डायलॉग आणायचा. त्या पोरीच्या अंगात तसा मळ सपातलेला ड्रेस, बाजूला आई बसलेली, दोघांच्या चेहऱ्यावर दुःख गरिबीचं. आणि मी बढियापैकी माझ्या खुर्चीवर बसलेलो, एसी चालू आहे. माणूस कधी कधी उन्माद करते, आपल्याकडे आलेल्या गरजा विसरून जातो आणि कदाचित आपल्या मनामध्ये अहंकार येतो. पण वारंवार सांगतो, आपल्याकडे जेवढी शेती आहे तेवढा काही लोकांचा धुरा आहे म्हणून माच कुठल्याच गोष्टीचा करायचा नाही. राजाचा रंक व्हायला, रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. कारण जगात काही बदलो न बदलो, चला ही वेळ मात्र प्रत्येकाला बदलायला भाग पाडते. आणि मग ती जी वेळ आहे यावर जो सांगतो, भाषणं प्रत्येक जण देतील. इथं बसलेले आमचे मित्र आहेत, कैलास भाऊला सांगतो, या ठिकाणी एखादी माझी बहीण असेल, एखादा लहान भाऊ असेल, त्याच्या शिक्षणाची चुणूक आहे, घरची विश्वदारिद्र्य आहे, मायबापाच्या अनेक अडचणी आहेत, तिथं शब्द द्यायलो. यांची 12वी झाली आहे, यांना स्पर्धा परीक्षेत करिअर करायचंय, मायबापाची अतिशय बेकार परिस्थिती आहे, काहीला मायबापा नाही आहेत. तर भाऊ म्हणून सांगलो, त्या लेकराला, त्या पोरीला नोकरी लागेपर्यंत तिचं खाणं पिणं राहणं सर्व तिचा भाऊ या नात्यानं मोफत मी करेल हा शब्द इथून द्यायलो. म्हणजे केवळ भाषणं द्यायचे नाही, लय जण येतात कार्यक्रम घेत असताना त्यांनी सांगितलं वेळ नाही. त्याच्यानंतर कायला भाऊ सांगितलं, कार्यक्रम जरी असेल तर 1 तास बोलल, ते बोलायचे 50,000 घेईल. तुम्ही मित्र आहेत, आपला भाऊ जरा वेगळा सोडू, पण काय घेईल, 50,000 रुपये घेईल का? तर ते 50,000 रुपये मला बढियापैकी बंगला घ्यायचा आणि त्याच्यात झुंबर टाकायचं, त्यासाठी भिकारचोट विचारसरणीसाठी नाही. ते 50,000 रुपयाचं मला माझ्या बायकोला काहीतरी सोन्याचं करायचं त्याच्यासाठी नाही, किंवा त्या 50,000 रुपयातून काहीतरी आगळं वेगळं माझ्या पुरीच्या स्वप्नासाठी करायचंय. एवढे दलिंदर भिकारचोट विचार आपले नाहीत. एखाद्या पुरीला नवऱ्यानं सोडून दिलेलं आहे, एखाद्या पुरीला मायबाप नाही, तर तिचा भाऊ म्हणून उभं राहायचंय आणि तिचं शिक्षण चालू ठेवायचं, त्यासाठी ते पैसे आहेत. नाहीतर येतात लोक, डायलॉग मारतात, बोलतात, बोलून जातात, मग त्याच्याशी घेणं नाही. मी आवर्जून ते सांगितलं, पोरं काही करा. कारण सकाळी मी त्या खुर्चीवर बसलो आणि खुर्चीवर बसल्याच्या नंतर मी सांगितलं, भाऊ पहिल्यांदा 30,000 रुपये भरावे लागतील. आणि मी मोबाईलमध्ये काहीतरी खेळू लागलो. त्या बाईनं पुन्हा पुढचा शब्द वापरला, सर एवढे भरता येणार नाही. मी माझ्या ॲटिट्यूडमध्ये पुन्हा म्हणलो की काकू तुम्हाला पहिले 30,000 रुपये भरावे लागतील. पुन्हा मी त्या बाईकडे इग्नोर केलं आणि मी माझ्या मोबाईलमध्ये काहीतरी पाहू लागलो. पाहत असताना पुन्हा त्या बाईचा आवाज आला, सर एवढे पैसे भरता येणार नाही, आम्ही मोलमजुरी करतो. 5-6 वर्षापूर्वी व्यसनामुळं बाप गेलाय, मी एकटीच काम करते शिकवते, म्हणून एवढे पैसे देणार नाही. तरीही मी विसरून गेलो की आपण गरिबीतून पुढे आलतो. तरी मी सांगितलं, काकू होणार नाही, पहिले तेवढे भरा लागतील. बरं जरी झालं 20,000 रुपये सुरुवातीला भरा, बाकीच्या दिवाळीच्या नंतर भरा. तेव्हा त्या काकू म्हणल्या तेवढेही होणार नाही. आता प्रश्न मला पडला, प्रत्येक गरिबाचा विचार आपण केला है ना, आपलाही कार्यक्रम गरिबीतच जाईल ना. म्हणजे आपल्या जोडीत बी नाही, ताटात बी नाही, तर आपण लोकांच्या ताटाचा काय विचार करणार आहे? जर आपल्या जोडीत असेल, ताटात असेल, तर जोडीतली भाकर आपण लोकांच्या ताटात टाकू. पण आपलेच वांदे आहेत ना. म्हणून मी पुन्हा इग्नोर केलं. ती लेक आणि माय एकमेकीला काहीतरी कुजबूज बोलू लागले. माय मी मोबाईलमध्ये होतो, ऑफिसमध्ये एसी लावलेली, छान बसलेलो. ही काही स्टोरी नाही, माझ्या आईची शपथ घेऊन सांगलो, घडलेली घटना आज उद्याची, काल परवाची घडलेली घटना. आणि मग मी माझ्या खुर्चीवर बसल्यावर त्या बाईनं पुन्हा सांगितलं, मी म्हणलं काकू तुमच्या फीसचा प्रॉब्लेम नाही, पण आपण हॉस्टेल मुलीचं किरायानं केलेलं आहे. किरायानं केलेल्या हॉस्टेलला 30-35 काहीतरी किराया आहे, ते आमच्या सचिनला माहीत आहे. आणि प्रॉब्लेम असा झाला आहे की तिथं 35 पोरीच्या वरती पोरगी बसत नाही, म्हणून तिथं झोपायलाही जागा नाही, अडचणी अनेक येतील, म्हणून तुम्ही पोरी घेऊन जा आणि 20 ऑगस्टला घेऊन या. तेव्हा ती पोरगी खालून बोलली, ती आपल्या काळजाला टच करून गेलेली गोष्ट. ती पोरगी मला एकच वाक्य म्हणली, सर मी वाटलं तर हॉस्टेलला काम करेल, भांडे धुईल, झोपायला जागा नसेल तर मी खाली झोपल. हे वाक्य आपल्या हृदयाला टच करून गेलं आणि ठरवलं आपण की पुन्हा आपल्याला लय मोठं काम करायचं, लय मोठी चळवळ निर्माण करायची आहे आणि तेच काम तुमच्याकडून झालं पाहिजे. इथं बसलेल्या विचारमंचाच्या मान्यवराला सांगितलो की पोरं, आपला काळवेळ सांगतात ना, दिवस कधी बदलतात. आज आपले दिवस आहेत, येणाऱ्या काळात कोणाचे तरी दिवस येणार आहे. म्हणून मोठे व्हा, पण मोठे होत असताना गरिबाला विसरू नका. ग्रामीण भागात आपल्या गावाकडं आपल्या बापाला ग्रामपंचायतमध्ये लोक बोलू देत नाहीत. कारण काय असते, आपल्या बापाचे कपडे 4-5 लोकात आपला बाप बोलला तर लोक बोलू देत नाहीत. कारण काय असते,
आपल्या बापाचे कपडे, दुसरं कारण बापाची चप्पल, तिसरं कारण बापाचं अज्ञान. त्या ठिकाणी आपला बाप बोलला बी तर लोक डायलॉग घालतात, काय म्हणतात, काका गप बसा तुम्हाला काही कळत नाही. काय म्हणतात ते, काका गप बसा तुम्हाला काही कळत नाही. हे का म्हणतात, त्याचं कारण आपल्या घराचं अज्ञान आहे, आपल्या घराचे पत्रे आहेत, आपल्या घराचा स्लाप आहे, आपल्या बापाचे कपडे आहेत, आपल्या बापाची चप्पल आहे. मग येणाऱ्या काळात आपल्या बापाला जर आपण PSI झालो, STI झालो, MBBS लागलो, डेप्टी कलेक्टर झालो, तर गावात पारापाशी आपलं बॅनर लागते पोरी. त्या बॅनरवर इकडं तुझा फोटो असतो, इकडं त्या बापाचा फोटो असतो, आणि तुझा बाप त्या लोकांना छातीवर आठवून म्हणतो, चला नाद केला पण आपल्या पोरीने वाया नाही जाऊ दिला. तो फोटो आपला तिथे लागला पाहिजे. आपल्यामुळं आपल्या बापाला लोक म्हणले पाहिजे, काका 2 मिनिटं बसा, चहा नका. ते म्हणण्यासाठी प्रगतीशिवाय दुसरं कारण नाही. आपले दिवस वाईट होते तेव्हा कोणत्याच नातेवाईकांना विचारलं नाही. मला कोणीच म्हणलं नाही की हे 100 रुपये तुला राहू दे, है ना. म्हणजे आपल्याला दिवाळी माहीत नव्हती, आपल्याला पंचमी माहीत नव्हती, आपल्याला काहीच माहीत नव्हतं. आता ते स्टेटस ठेवल्यामुळे लोकांचं कळलं की हा सण आहे म्हणून. का, सण आपल्या नशिबात आलाच नाही. आपल्या नशिबात होती गरिबी, पण आता एक चळवळ आहे आपली. येणाऱ्या काळात गोरगरिबांचे लेकर शिकवायचे, त्यांना तिथपर्यंत न्यायचे, आणि ती चळवळ तुम्ही पुढे गेल्यावर तुमचंही काम ते करायचं. नाहीतर आपली माडी, आपलीच गाडी, आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी, याच्यात धिकार चाळी करायचं नाही. समाजासाठी काही देता आलं पाहिजे. कारण तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या आज्याचं नाव प्रत्येकाला माहिती आहे का? इथं तुमच्या आज्याचं नाव प्रत्येकाला माहिती आहे का? तुम्हाला माहित असेल. तुमच्या आज्याचं नाव प्रत्येकाला इथं माहिती आहे का? नाही. तुमच्या आज्याचं नाव मला कुठं माहिती आहे? माझ्या आज्याचं नाव तुम्हाला कुठं माहिती आहे? माझ्या बापाचं नाव तुम्हाला कुठं माहिती आहे का? मग तुमच्या आज्याचं नाव इथं कोणाला तरी माहिती आहे का रे? पण कैलास भाऊच्या आज्याचं नाव सर्वांना माहिती आहे का नाही? कैलास भाऊच्या वडिलाचं नाव सर्वांना माहिती आहे का नाही? 393 वर्षानंतर चौकामध्ये लखलखता चेहऱ्यावर तेज आहे, लखलखती तलवार आहे, आपला एक बाप उभा आहे, छत्रपती शिवाजी महाराज. प्रत्येकाला माहिती आहे का नाही? का माहिती आहे? जगले आपल्यासाठी, आहे का नाही. रस्त्याच्या कानाकोपऱ्यात तुम्ही इथं शिकायला गुन्हा गोविंदान राहिला, तुमच्याकडे पाहताना 1 लाख वेळा पोरग विचार करताय, कोणामुळं? अरे कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही, बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे. चौकात आपला बाप उभा आहे, असा हात आहे, हातात संविधान आहे, घेऊ नको, मी त्या पाठीशी आहे. सिम्बॉल ऑफ नॉलेज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे लोक मोठे काय, आपल्या लक्षात काय? अरे जगले आपल्या कुळांच्या कल्याणासाठी, म्हणून आपण लक्षात ठेवले. आपला आजा लोकांना का माहित नाही, तर आपल्या आजाने लोकांसाठी काही केलंच नाही ना. आपला बाप लोकांना का माहित नाही, तर आपल्या बापानं फक्त आपल्यासाठी केले. येणाऱ्या काळात आपण लोकांना का माहित होणार नाही, चला आपण आपल्यासाठी काही केलं तर. पण आपण जगासाठी काही केलं तर हे जग आपल्या लक्षात ठेवेल. म्हणून का आपण जगासाठी खर्च करसाल, या देशाची संपत्ती आपली संपत्ती समजसाल, ही शाळा आपली आहे, इथल्या शिक्षकांचा मान सन्मान करसाल. जसं मायबापाच्या पाया पडतात तसं शाळा सुटताना किंवा येताना कुठं शिक्षक एखादा दिसले त्यांच्या देखील पाया पडसाल. हा शब्द या ठिकाणाहून देतो, सर्वांना शुभेच्छा देतो, थांबतो या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र.